नमस्कार, जय माता दी, ओम काली सगळ्यांना। संकल्प का घेतला जातो आणि का केला जातो? प्रत्येक वेळी पूजा पाठ करताना किंवा साधना करताना संकल्प का घेतला जातो हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। संकल्पना काय होतं माहिती आहे का, की पहिल्यांदा सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण पूजा करतोय, साधना घेतोय, त्याची मनोकामना जी आपण मागतोय की नाही ती परफेक्ट मनोकामना ती त्याच गोष्टींमध्ये आपल्या पूजा पाठाची किंवा साधनेची ऊर्जा फक्त त्याच ठिकाणी लावावी, त्यासाठी आपण संकल्प घेतला जातो। तर संकल्प घेताना की मन, वाणी आणि आत्मा या तिन्ही गोष्टींना जो दृढ संकल्प आणि दृढ निश्चय घेतो त्याला संकल्प म्हटलं जातं। काय तर या संकल्पामध्ये आपणाला सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे गोकर्ण मुद्रा करून त्या गोकर्ण मुद्रेमध्ये गंगाजल, तांदूळ, 1 रुपयाचा सिक्का आणि थोडेसं फूल हे हातात घेऊन आहे ना तो संकल्प घेतला जातो। त्यामुळे काय होतं की देवाला आपण जी पूजा अर्चा करतो किंवा साधना करतो त्याची जी ऊर्जा असते ती ऊर्जा ही त्याच कामामध्ये, त्याच मनोवांछित जे फळ मागितलेलं असते त्यामध्येच लागावी, त्यासाठी हा संकल्प घेतला जातो। जर तुम्हाला संकल्पाबद्दल अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा आणि या चॅनलला सबस्क्राईब देखील करा। जय माता दी।